नमस्कार, आपण पाहत आहात सोलापूर न्यूज 24। मी आहे आपला होस्ट। आजच्या सोलापूरमधील प्रमुख बातम्या पाहूयात। सोलापूर शहरात सध्या LPG गॅस टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर गंभीर परिणाम होत असून अनेक ठिकाणी गॅसचा साठा फक्त 1 ते 2 दिवसांचा उरला आहे। प्रशासन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे। सोलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे। एका तरुणीने आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी बनावट अत्याचाराची तक्रार दाखल केली होती। पोलीस तपासात सत्य समोर आल्यानंतर तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे। हवामान खात्याने सोलापूरसह आसपासच्या भागात पावसाचा आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिलाय। वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास असू शकतो। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सोलापूर जिल्ह्यातून एक मोठे ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे। पोलिसांनी सुमारे 20 लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। गॅस टंचाईमुळे व्यवसायात तोटा झाल्याने त्याने हा मार्ग स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे। पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे। टायर फुटल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या होत्या आजच्या सोलापूरमधील महत्त्वाच्या बातम्या। अशाच ताज्या अपडेटसाठी सोलापूर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।